हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत छोटासा पफ स्लीव्स डिझाईन कशी तयार करायची ते। मी दोन्ही स्लीव्स कटिंग करून घेतलेले आहेत। त्यातला एक स्लीव्स घ्यायची आहे आपल्याला। कपड्याची सरळ बाजू आपल्याला वरच्या साइडने करून त्यावरती अस्तर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ना आपल्याला दाब टिपी मारून घ्यायची आहे। पिन दाब टिप मारून झालेली आहे। आता आपण आतल्या साइडने अस्तर पलटी करून अजून त्याच्यावरती एक दाब टिप मारून घेऊया। दाब टिप मारल्यानंतर ना पूर्ण कपड्याला आपण अस्तर अटॅच करून घेऊया। कच्ची शिलाई मारून पूर्ण अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा मार्जिन कट करून घेऊन आपल्याला पफ्स मार्किंग करायचे आहे की आपल्याला पफ किती पर्यंत पाहिजे असं। मी सरासरी 4 इंचाचा पफ घेत आहे, त्याच्यामुळे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। समोरच्या भागाला आपल्याला अर्धा इंचाचा डाऊन शेप द्यायचा आहे, कारण समोरच्या भागासाठी आपल्याला जोड पडू नये म्हणून तिथं अर्धा इंचाचा शेप देऊन घेऊया। शेप देऊन घेतलेला आहे मी आणि मार्किंग पण करून घेतलेली आहे 4-4 इंचाची। जेवढ्यात आपल्याला पफ तयार करायचा आहे ना तेवढी मार्किंग करून घ्यायची आणि अर्धा इंचाच्या छोटे छोटेसे एकदम प्लेट मारून घ्यायच्या। सरासरी एक साइडने 3 प्लेट आलेले आहेत माझ्या आणि दुसऱ्या साइडने पण 3 प्लेटच काढायचे आहेत आपल्याला। प्लेटी मारत असताना प्लेटीचे तोंड समोरासमोर ठेवून प्लेटी मारून घ्यायच्या आहेत। प्लेटिंगचे तोंड समोरासमोर ठेवले की पफ छान तयार होतो। प्लेटी मारून झालेले आहेत आपल्या। पाहू शकता तुम्ही पफ किती छान तयार झालेला आहे। छोटासा होतो, जास्त मोठा पफ होत नाही, पण तोच छान दिसतो। प्लेट एकदम किती सुंदर आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। हा समोरचा शेप बघून घ्यायचा आपल्याला, अर्धा इंचाचा अंतर आहे का नाही त्याच्यावरती। कमी असेल तर आपल्याला ते बरोबर करून घ्यायचं आहे। मी एक छोटीशी लेस लावत आहे, जास्त ब्रॉड नाही घेतलेली, छोटीशी लेस छान वाटते त्याच्यावरती। त्याच्यावरती बुट्टे आहेत, ब्लाउजावरती ज्या बुट्ट्या आहेत ना त्या बुट्ट्यांसारखीच लेस घेतलेली आहे, खूप छान दिसत आहे। लेस वरती पण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आपली पूर्ण स्लीव्स तयार करून झालेली आहे। मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते।